स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांना देखील मानाचा मुद्रा करून महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना देखील मानाचा मुद्रा करून या रायगड जिल्ह्याचे माझे तिन्ही राणेवार माझे दैवत एक आमदार भरतशेठ गोगावले, दुसरे माझे आमदार महेंद्र दळवी, तिसरे आमदार महेंद्र थोरवे यांना देखील मानाचा मुद्रा करून आज रोहा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ सांगता समारोहाच्या सभेसाठी उपस्थित असलेले माझे डॅशिंग जिल्हा प्रमुखजी गोसाळकर साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर उभे असलेले माझे सर्वच ज्येष्ठ व्यासपीठाच्या सर्वांचंच मी स्वागत करून ज्या महत्वाच्या मुद्द्याकडे यायचं आहे की रोहा नगर परिषद निवडणूक ज्यांच्या नेतृत्वाखाली लढवायची ठरवले त्या आमच्या शिल्पाताई नगराध्यक्षपदाचे उमेदवार असलेले सर्वच माझे प्रथम लाईनमध्ये बसलेले नगरसेवक उमेदवार उपस्थित असलेल्या सर्वच माझ्या रोह्यातील तमाम बंधू भगिनींनो, रोहा बदलतोय आणि या संकल्पनेखाली गेले महिना 2 महिना जी काय या रोहा शहरामध्ये जी काय चर्चा चालू झाली आणि चर्चेचा शेवट देखील रोहा बदलतोय याच मंचावरती लोकांनी गाजवायला सुरुवात केली. कालची झालेली सभा आपण सगळ्यांनी बघितली असेल. मी निश्चित सांगेन की काल बऱ्याच लोकांनी मोठे मोठे वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचं ब्रीद वाक्य आहे काय, 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे घेऊन आम्ही रोह्याच्या नगरपालिकेतील सर्व मतदार बंधूंकडे गेलेलो आहोत. आम्ही कोणत्याही अशा गोष्टीचा विनाकारण काहीतरी चुकीचा उपदेश चुकीचा संदेश घेऊन गेलेलो नाही. तर आम्हाला समाजकारण हे बाळासाहेबांनी पाजलेलं कडू आहे आणि तेच बाळकडू घेऊन आम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचलेलो आहोत. पण इथं ज्यांनी सांगितलं गेले 30 वर्ष आमची सत्ता होती आहे असं ज्यांनी सांगितलं त्यांनी रोह्याबद्दलचं विजन काय सांगितलं का? रोहा कसं असणार हे सांगितलं का? रोह्याबद्दलचा जाहीरनामा दिला का? तर नाही. केवळ आमच्यावरती टीका टिप्पणी करण्या हे सांगितलं. आमच्या नामदारांवरती टीका करण्याचा प्रयत्न केला, आमच्या आमदारांवरती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, तुम्ही शिकलेला असाल, किती आहेत मला माहित नाही, परंतु आमचे आमदार शिकलेले आहेत. शिक्षण हा महत्वाचा असतोच, परंतु लोकांची सेवा करणं हे महत्वाचं आहे हे तुम्हाला सांगू इच्छितो इथून. कारण सगळं शिक्षणाने होत नसतं तर काहीतरी अनुभवाने देखील होत असतं, याचं देखील आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. कारण आपण गेले 25 वर्ष या रोहा नगरीचं नेतृत्व करताय असं ठामपणे सांगताय. पण ते रोहा नगरीसाठी दिलं काय? तुम्ही काय दिलं? काय सांगितलं? काय सांगितलं की आम्ही गार्डन दिलो? काय सांगितलं ब्लड बँक दिली? काय सांगितलं हनुमान टेकडी दिली? काय सांगितलं टाउन हॉल दिला? त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दिलं काय? काय विजन आहे तुमच्याकडं? तुमच्याकडे काय विजन आहे? मी रोहासाठी काय करणार त्याबद्दल काय सांगितलं का? मी सांगितलं माझ्या पाठीमध्ये बिल्डिंग आहे, ही बिल्डिंग देखील अशीच रळत आहे. संजय गांधी हॉस्पिटल काय सांगितलेलं? इथूनच सांगितलेलं. रोहाश्रमी अर्बन बँक इथूनच सांगितलेलं. जुने मुद्दे आहेत पण ते अत्यंत रोहाचे प्रेरणादायी मुद्दे आहेत. असंख्य लोकांचा या दोन्ही इमारतींकडे लागलेला आस आहे. त्या इमारतींबद्दलची माहिती सांगायला गेलो तर मला वेळ पुरणार नाहीये. आज खरोखर सांगता समारंभ सभेचा खरोखर प्रचाराची सांगता करत असताना कोणत्याही चुकीचं वक्तव्य जाऊ नये किंवा चुकीचं कोणावर माहिती टीका करायची नाही म्हणून करणार नाहीये. परंतु ज्या पद्धतीने आपण इथे काल सभेमध्ये जे वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला त्याला निश्चित उत्तर देण्याचं दायित्व हे तालुका प्रमुख म्हणून माझं आहे आणि ते मी करणार. कारण या रोह्यासाठी आपण काय दिलं, रोह्याला काय द्यायला पाहिजे? मी सांगितलं की कुंडलिका नदी, या कुंडलिका नदीबाबत काय आपण दिलो, काय केलं कुंडलिका नदीसाठी हे सांगितलं का रोह्याला? नाही. एकदा ही सत्ता आमच्या हातात घ्या, 5 वर्षात घ्या. काय सांगतोय तुम्हाला? तमाम रोहेकरांना सांगतोय. काय सांगतोय की 5 वर्ष सत्ता शिवसेनेच्या हातात घ्या,
शिवसेनेने जर तुमच्या मनाप्रमाणे काम केलं नाही, दिलेली वचनं जर पूर्ण केली नाही, तर शिवसेना तुमच्याकडे मत मागायला येणार नाही. हे ठसूनपणे सांगतो, जिल्हा प्रमुख समोर आहे. कारण आमच्या पाठीमागे खंबीर नेतृत्वाचं उभं आहे. आमच्याकडे खंबीर नेतृत्व उभे आहे की असं नेतृत्व उभं आहे की अख्ख्या महाराष्ट्राला काय जगाला त्यांची दखल घ्यावी लागली आहे. असं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबांचं आहे. अशा नेतृत्वाखाली शिवसेना उभी आहे. बाळासाहेबांचे विचार आम्ही घेऊन जातोय. तर रोह्यात असंख्य प्रश्न येतो. रोह्यातील प्रश्न असंख्य जटिल प्रश्न आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, गार्डनचा प्रश्न आहे. पण गार्डनमध्ये इथं काय करावं लागतं? पैसे द्यावे लागतात. गार्डनमध्ये तुम्हाला तिकीट काढल्याशिवाय एंट्री मिळत नाही. परंतु मी रोहेकरांना सांगतोय, शिवसेनेकडे सत्ता द्या. मी पूर्वापार असलेले तुमचे गार्डन सुशोभित करून वृद्धांसाठी, मुलांसाठी, महिलांसाठी असेल, तरुणांसाठी असेल, सुसज्ज गार्डन तयार करू शकतो. आणि तेही तुम्हाला फुकट. काय सांगतोय? तेही फुकट. तिकीट द्यावं लागणार नाहीये. तिथंही धंदा, तिथंही धंदा. त्याचा कॉन्ट्रॅक्ट कोणी घेतला माहित आहे? बघावं जाऊन जरा माहिती घ्या. त्या गार्डनचा कॉन्ट्रॅक्ट कोणाकडे आहे? कोणाच्या पीएकडे आहे? कोण आहे त्याचा पीए? ठेकेदार कोण आहे? हे असंख्य प्रश्न आहेत. रोह्यातील गटारं बघावं. रोह्यातील गटारांची अवस्था काय आहे? एकदम फालतू. कुठं झाकलीत का गटार? कुठली गटारं झाकलीत? नाही म्हणून सांगितलं. आता तुम्ही बोलाल, तुम्ही आलेत, तुम्ही सगळं करणार. सांगण्यात आलं काल निधी कुठून आणणार. हा प्रश्न तुमच्या सर्वांसमोर असेल की तुम्ही बोलताय, पण तुम्ही निधी कसा आणणार? मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, एक तालुका प्रमुख, एक शिवसेनेचा तालुका प्रमुख कार्यकर्ता जो कोणत्याही आमदार नाही, खासदार नाही, तो जाऊन जर या शहरासाठी 5 कोटी रुपयाचा निधी आणू शकतो, तर तुम्हाला बाकीचा निधी काढायचा प्रश्नच नाहीये. कारण मी तुम्हाला इथंच सांगतोय, मारुती रायाच्या समोर, रामाच्या समोर सांगतोय की तुम्ही सत्ता द्या. त्यांनी दिलेला जो काही निधी आहे ना, त्याचा कॅल्क्युलेशन करा. त्याच्या 3 पट निधी आणण्याचं काम हा ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे करू शकतो. काय हा ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे त्यांनी आणल्या त्याच्या 3 पट निधी आणण्याचं काम करू शकतो. घाबरू नका. रोह्याची जनता बरोबर आहे. रोहा बदलतोय, रोहा बदलतोय. ही संकल्पना रोह्याच्या जनतेमध्ये आलेली आहे. आज कमी आहे. तुम्हाला सांगितलं की थोड्या दिवसात तुम्हाला उद्या सकाळपासून समजेल रोहा कसा बदलतोय. किती दमदाटी करावं. आज काय चाललंय? बटन दाबलं तर आमच्याकडे दिसेल. काय असं कुठलं आहे का? हे सांगतायत. अशा नेत्यांबरोबर काम कराल का तुम्ही? हे जाऊन काय सांगतायत? तुमचं बटन दाबलं तर ते आम्हाला दिसेल. आता दुसरंच कार्ड काढलंय. काय जर तुम्ही एकाच चिन्हावरती बटन नाही दाबली तर ते दिसणार नाही. तुम्हाला आम्हाला तुमचं मतदान होत नाही. काय हे काय चाललंय? ते रोह्यातली जनता काय एवढी वेळी खुळी आहे का? एवढी वेळी खुळी आहे का? आणि तुम्ही असं समजताय? परत एकदा सांगतोय, मतदान हे गुप्त मतदान असतं. याला कोणालाही बघण्याचा अधिकार नसतो. कोणी बघू शकत नाही. तुमचा अधिकार, कारण घटनेने दिलेला अधिकार आहे. काय घटनेने दिलेला अधिकार आहे. आणि घटनेने दिलेल्या अधिकारामध्ये हा गुप्त अधिकार आहे. मतदानाचा गुप्त अधिकार आहे. हा कोणालाही दिसत नसतो, कोणालाही दिसणार नाही. काही चिंता करू नका. काही मारू द्या, काही भूलतापा मारू द्या. तेच सांगताय. मी सांगितलं अख्ख्या रोह्यामध्ये तुम्ही बघितलं की जेवढ्या प्रचार सभा घेतल्या त्या प्रचार सभेतून त्यांनी सांगितलं काय? आमच्या प्रचार सभा बघा, आमच्या कॉर्नर सभा बघा. आम्ही प्रत्येक विभागाचा अभ्यास केला. प्रत्येक विभागाला काय पाहिजे, प्रत्येक विभागाला काय असायला पाहिजे, प्रत्येक विभागाला काय द्यायला पाहिजे याचा अभ्यास केलाय. आणि हा अभ्यास करूनच आम्ही प्रचार सभा घेतल्या. म्हणून सांगितलं रोहेकर हे सुज्ञ आहेत. रोहेकर हे सुज्ञ आहेत. मी सांगितलं तुम्हाला. रोहेकरांना हॉस्पिटलच्या नावाखाली गाजर दाखवलं गेलं. काल हॉस्पिटल बाबत देखील चर्चा झाली की आम्ही आमदार झालो. मी पहिला नगरपालिकेचं हॉस्पिटल होतं ते सरकारी दवाखान्यात केलं. तिथं आता 200 खाटाचं हॉस्पिटल झालं. इथपर्यंत सगळं झालं. पण त्या हॉस्पिटलमध्ये काय मिळतं? त्या हॉस्पिटलमध्ये विंचू दवाखान्याचं औषध मिळतं का?
तिथं रेबीजचं औषध मिळतं का? तिथे एक्सरे काढले जातात का? तिथं सोनोग्राफी केली जाते का? तिथं डायलिसिसची मशीन व्यवस्थित चालू आहे का? हे बघितलं का तुम्ही? तिथं वेळेवर डॉक्टर उपलब्ध आहेत का? हे तुम्ही बघितलं का? हे कोण बघणार? हे कधी बघणार? सांगून नाही चालणार. त्यासाठी तुम्हाला ते करावं लागेल. 200 काटा, 300 काटा, 400 काटा हे कशासाठी आहे? हे कशासाठी आणल्यात? केवळ आणि केवळ टक्केवारीच्या भूमिकेतून चाललेलं सगळं राजकारण आहे. याचाही आपण अभ्यास करायला पाहिजे. मी तमाम रोहेवासियांना विनंती करेन, तमाम, जर तुम्हाला या रोहा नगरपालिकेचं बालकीचं हॉस्पिटल पाहिजे असेल तर शिवसेनेला बीजेपी युतीला मतदान करा. शिवसेनेला बीजेपी युतीला मतदान करा. असं हॉस्पिटल असेल की ज्यामध्ये रोह्यातील नागरिकांच्या वरती होणारा उपचार हा 0 रुपयात केला जाईल. असं हॉस्पिटल पाहिजे. असं हॉस्पिटल पाहिजे. तिथं फक्त काय नुसतं हॉस्पिटल उभारलं तिसरं येतोय. तिथं उभारलेलं हॉस्पिटलमध्ये पहिला गेल्यानंतर 3,000 भरावे लागतात. ह्याचं काय? तिथं ब्लड बँक उभी केली असं सांगितलं काल उस्मानभाई. पण तिथं ब्लड विकत घ्यावा लागतो 1200 रुपये देऊन. तिथं आम्ही रक्तदान केलेलं कार्ड चालत नाही. अशी ब्लड बँक आपल्याकडे दिली. ती ब्लड बँक आणण्याचं काम काय? फक्त इमारत बांधायची आहे आणि त्याच्यातून पैसे कमवायचे आहे. म्हणून रोह्याला विकास काय आहे? रोह्याच्या विकासावरती त्यांचं उत्तर काय आहे? रोह्यात बदलण्याच्या याच्यावरती उत्तर काय आहे? तर बिल्डिंग काय? हनुमान टेकडी बांधली, टाऊन हॉल बांधला, काय टाऊन हॉल बांधला. अरे ब्रिजची अवस्था काय आपल्या बघा ना. पावसाळा आला तर आपल्या पलीकडे जाता येत नाही. पूर आला तर ब्रिज कशाला बांधलाय? शोला की रोहा बदलतोय दाखवायला. व्हिडिओ काढले तरी रोहा बदलतोय. हे चाललंय काय? रोहेकरांना सूद द्या. रोहेकरांनी जागवा आणि जागवण्यासाठी शिवसेना आलेली आहे. खरोखर याच व्यासपीठावरनं ज्यांनी शिव्या दिल्या, बरोबर बोलतो ना, याच व्यासपीठावरनं ज्यांनी शिव्या दिल्या त्यांनाच तुम्ही उमेदवारी दिली. कारण तुम्हाला शिव्या देणारच लोक लागतात. जाहीर सांगतोय काय? तुम्हाला शिव्या देणारच लोक लागतात. मागच्या निवडणुकीतले व्हिडिओ बघा, फेसबुक बघा, इंस्टाग्राम बघा, कशा शिव्या दिल्यात त्या आणि त्यांनाच तुम्ही उमेदवारी दिली. एक माझ्या ओबीसी समाजाचं नेतृत्व करण्याला संधी दिली नाहीत. याचंही दुःख ओबीसी समाजाला निश्चित राहील. कारण आमच्या हक्कावरती गदा आणण्याचं काम तुमच्या जाग्याने केलेलं आहे. तुम्ही ओबीसी आहात. तुम्ही ओबीसी आहात. पण तुम्ही आपल्या समाजावरती अन्याय केलाय हेही रोहेकर विसरणार नाही. मी यापुढेही जाऊन सांगेन, दाखला तर निश्चित खोटा आहे. दाखला निश्चित माझ्याकडे खोटा आहे आणि खोटा दाखवण्यासाठी मी आज रिअल फॅक्ट सांगतो तुम्हाला. कारण मतं देऊन फुकट घालू नका. रोहेकरांना तमाम विनंती आहे, मतं देऊ नका. हे बघा तमाम रोहेकरांना दाखवतो. जातीचा दाखला सगळ्यांनीच काढला असेल. सगळ्यांना काढण्याचा अनुभव असतो. जातीचा दाखला अर्ज 30/6/2018 सर्टिफाईड आहे. म्हणून दाखवतोय. कारण मी असं कुठलाही दाखवणार नाही. खोटा कशाला दाखवू? सर्टिफाईड आहे. सर्टिफाईड दाखला आहे. जे उमेदवार आहेत याच्यासोबत कुठलाही 67चा पुरावा नाही. 67चा पुरावा लागतो. तुम्हाला कुणबी असल्याचं, कुणबी असल्याचं बरोबर आहे. कुणबीच होत आपण तशी आपल्याला कुठे मिळतो का? मिळतो कुणबींना? नाही मिळत. इथं बघा कोणताही पुरावा नाही. पण एक मात्र आहे, आपल्या आजोबाची वंशावळ दाखवावं लागते. माहिती आहे ना? आजोबा, चुलता, ती वंशावळीचा फोटो दाखवतो. तुम्हाला वाचून पण दाखवतो. तिथं काय घोषणापत्र केले वंशावळीचं, काय लिहिलं ते वाचून दाखवतो बघा. बाकी मी विचारणार नाही आणि बोलणार पण नाही. श्री समीर जनार्दन शेडगे वडील, काय समीर जनार्दन शेडगे वडील आणि कुमारी अवनी समीर शेडगे मुलगी. काय लिहिलंय? कुमारी अवनी समीर शेडगे मुलगी. एक मिनिट 2 मिनिटं भाऊ, मी वाचतोय ना. तुम्ही कशाला? मला माहिती आहे ना काय आहे तो.
अवनी समीर शेडगे अशी मुलगी अशी वंशावळ दाखवलंय हा आणि दाखला काढलाय वनश्रीचा समजला दाखला कोणाचा काढलाय आजोबाचं नाव तुम्हाला माहिती आहे आजोबाचं नाव हेच दाखवतो सर्टिफाईड नक्कल अरे बाबा वगैरे बाबा नव्हता कशाला जेव्हा पाहिजे इथे दाखवतो त्या अर्जामध्ये आजोबाचं नाव लिहिलंय कैलासवासी जनार्दन मारुती शेडगे कैलासवासी रोहे करून ऐका आपण मत देणार आहात ते मत फुकट घालू नका रोहे करून ऐका इथे जे काय त्यांचं आजोबांचं नाव लिहिलंय जनार्दन मारुती शेडगे जनार्दन मारुती शेडगे त्यांच्या शाळेचा दाखला तुम्हाला दाखवतो हे बघा जनार्दन शेडगे जनार्दन मारुती मुख्याध्यापक प्राचार्य मेंढे हायस्कूलचा माझ्याकडे दाखला आहे त्यात लिहिलंय 8वी इयर 1967-68 हा 3/12-51 रोहा त्यांचं अकॉर्डिंग टू कास्ट ऑफ द जनरल रजिस्टर हिंदू मराठा काय लिहिलंय हिंदू मराठा हे त्यांचे यशवंत मारुती शेडगे काय लिहिलंय हिंदू मराठा यशवंत मारुती शेडगे हिंदू मराठा गजानन मारुती शेडगे हिंदू मराठा समजलं तुम्हाला हिंदू मराठा दुसरे दाखवतो तुम्हाला एक जन्माचं रजिस्टर पण आणलं जन्माचं रजिस्टर हा जन्माचं रजिस्टर त्यामध्ये बघायला जनार्दन 4/2/75 ला जन्म झाला मॅटर्निटी होम वडिलांचं नाव आहे जनार्दन मारुती शेडगे जात आहे मराठा मुलाचं नाव आहे सचिन मुलाचं नाव सचिन समजलं आणि मग कसे काय ओबीसी होऊ शकतात म्हणून तमाम रोहेकरांना सांगतोय जो दाखला खोटा दाखला दिलेला आहे हे खोटारडेपणे मी बघून काय बोलतोय खोटारडेपणे बोलण्याचा ज्यांनी कर केलाय आणि ज्यांनी खोटारडेपणाने हा दाखला मिळवलाय अशाला तुम्ही मत देणार का नाही कारण आपलं मत फुकट जाईल हे लक्षात ठेवा कारण चुकीच्या याला मत देऊ नका बरेच दिवस वाट बघत होतो प्रत्येक दिवशी सांगत होतो एक दिवस एक करायचं होतं आणि आता शेवटचं पोस्टमॉर्टम केलेलं आहे शेवटचं पोस्टमॉर्टम म्हणून सांगितलं की आमच्या ओबीसी समाजावर अन्याय करणारा हा उमेदवार आहे मी सांगितलं मगाशी हे करत असताना रोहेकरांची भूमिका काय रोहेकरांसाठी काय पाहिजे मी सांगितलं ही शिवसेना जे घेऊन चाललंय हे शिवसेना जे घेऊन चाललंय तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय कारण तो काय लावा रे तो व्हिडिओ लावाच लागणार आहे तर रोहेकरांना दाखवायला लागणार आहे कारण रोहेकर हे सुज्ञ आहेत रोहेकर हे सुज्ञ आहेत आणि म्हणून थोडस जरी आमच्या जिल्हा पंचायत माफी मागून सांगतो की या सभेला थोडासा ट्विस्ट करण्याचा प्रयत्न केला करू द्या काही बोलणार नाही पण दिलगिरी व्यक्त करतो तुम्हाला थांबावं लागणार या रोहा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण कुठल्या माणसाला आणि कशा पद्धतीने मतदान करायचं आहे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे मी रोहेकर विनंती करतोय मी नदीसाठी मत मागतोय मी रोह्याच्या कुंडलिका नदीचं वैभव्य